हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण घेऊन आलो आहोत आमच्या सोसायटीमधील गॉर्जियस लेडीजनी ऑर्गनाईज केलेली एक पॉटलक पार्टी. चला तर मग बघूया काय आहे आजचा मेन्यू. स्पेशल भाजी, महाराष्ट्र स्पेशल भाजी, कोकणातले स्पेशल खाणे, गरमागरम पाव भाजी. हाय, मी आणले मालवणची सोलकढी. हो, आमच्या कॅमेरामॅनचा फोकस डिशेसवर इतका होता की काही जणींचे चेहरेच कॅप्चर झाले नाही आहेत. अशा प्रकारे हा सर्व मेन्यू सेट करून आम्ही मस्त फोटो सेशन केला आणि वदनिकावर गीता ही प्रार्थना म्हणून लगेचच जेवायला सुरुवात केली, कारण खूप भूक लागली होती. इतका सर्व मेन्यू पाहून लिटरली सर्वांची काय खाऊ आणि काय नको अशीच अवस्था झाली होती. अशा या चमचमीत जेवणाचा ढेकर दिला आम्ही या भन्नाट सोलकडीने. बरं, आता पॉटलक झाला, पण नाईट आऊट अजून आहेच की. तर कुठे जावं म्हणून चला तर तलावपाळीलाच एक राऊंड मारून येऊया असं ठरवलं. चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने तिथे देखील अगदी सुंदर डेकोरेशन केलं होतं. तिथेच आम्ही सर्वांनी आमचं दर्शन पूर्ण केलं आणि मग आमच्या फेरफटक्याला सुरुवात केली. आता चालून या सर्व म्हाताऱ्या बायका थोड्या थकल्या होत्या म्हणून जरा ब्रेक घेतला. तर असंच थोडं गप्पा टप्पा करत आम्ही पोहोचलो श्रीनाथ कुल्फी हाऊस या पॉईंटवर. आणि आता सगळ्याजणी एकत्र आलोय म्हणजे रील तर झालीच पाहिजे. आणि हा, प्रत्येक नाईट आऊटमध्ये एक झोप येणारी व्यक्ती असते ना, तीच ही व्यक्ती. बायका आणि गॉसिप्स बहुत पुराना रिश्ता है बॉस. आता फायनली आम्ही कुठल्या तरी खेळायला सुरुवात केली अँड दॅट वॉज दमशरास, माय ऑल टाईम फेवरेट. झालं हे सर्व करता सकाळी 5 वाजले अँड फायनली वी आर स्लीपिंग. खरंच या धकाधकीच्या जीवनात बायकांनी सुद्धा त्यांच्यासाठी वेळ काढायलाच हवा ना. काय मग, तुम्ही कधी पार्टी प्लॅन करताय तुमच्या लेडीज ग्रुपसोबत?